नमस्कार. लर्न AWS इन मराठीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे मागच्या व्हिडिओचं प्रॅक्टिकल. युजर कसा क्रिएट करायचा, पॉलिसी, ग्रुप आणि रोल हे कुठे बघायचे, कुठून क्रिएट करता येतात आणि क्रिएट केलेले युजर हे साइन इन कसं करतात. आता हे इथे मी जे आता तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतंय किंवा इथे मी जे दाखवते आत्ता सध्या, तर इथे दोन मेथड तुम्ही बघू शकता. तर ही जी लिंक आहे याने तुम्ही AWSच्या मॅनेजमेंट कन्सोलला साइन इन करता. तर जेव्हा तुम्ही साइन इन AWS कन्सोल साइन इन असं जेव्हा गुगलवर सर्च करता तेव्हा ही जी पहिल्यांदा तुम्हाला लिंक मिळते किंवा तुम्हाला एक लिंक मिळते जिथे तुम्हाला ऑप्शन मिळतो साइन इन टू कन्सोल म्हणून. तर इथे जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही इथून नवीन अकाउंट क्रिएट करू शकता आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी युजर अकाउंट असेल तर तुम्ही साइन इन करू शकता. आता साइन इन करायला दोन मेथड आहेत. एक म्हणजे रूट युजरने तुम्ही साइन इन करू शकता किंवा दुसरी मेथड आहे तुम्हाला आय एम युजरने साइन इन करता येतं. आता जेव्हा आय एम युजरवर क्लिक करता, आता हे झालं रूट युजर सिलेक्ट आहे म्हणून हे मला युजर मेल ॲड्रेस ईमेल ॲड्रेस विचारत आहे. पण इथे जेव्हा तुम्ही क्लिक कराल आय एम युजरला तेव्हा ते तुम्हाला विचारेल की तुम्ही तुम्ही ज्या अकाउंट म्हणजे हा जो पर्टिक्युलर युजर आहे आय एम युजर हा कुठल्या अकाउंटमधून क्रिएट झालेला आहे तर ते विचारतं. आणि त्या अकाउंटचा आय डी प्रत्येक रूट युजरला एक अकाउंट आय डी मिळत असतो. मी दाखवते तुम्हाला कन्सोलमध्ये. आणि तो अकाउंट आय डी यूज करूनच आय एम युजर हा साइन इन करू शकतो. आता हे जेव्हा अकाउंट आय डी एंटर केला जातो तेव्हा युजर नेम आणि पासवर्ड विचारलं जातं. पण ते जर तुम्ही रूट युजरने साइन इन कराल तर तुम्हाला रूट युजरचा ईमेल ॲड्रेस देणं महत्त्वाचं असतं. आता मी इथे माझ्या अकाउंटचा ईमेल ॲड्रेस टाकत आहे, पासवर्ड सुद्धा टाकणार आहे आणि माझ्या अकाउंटला जो अकाउंट आय डी असाइन झालेला आहे तोही तुम्हाला दाखवते. तो प्रत्येक युजरला तो तसाच होत असतो. रँडम नंबर्स असतात की जो अकाउंट आय डी म्हणून यूज केला जातो. आता जेव्हा तुम्ही तुमच्या नावाच्या प्रोफाईल नेमवर क्लिक करता तेव्हा तुम्हाला हा अकाउंट आय डी दिसतो आणि हाच अकाउंट आय डी यूज करून जे आय एम युजर मी म्हणजे या कन्सोलच्या रूट युजरने क्रिएट केलेले आहे ते हा अकाउंट आय डी यूज करून कन्सोलला साइन इन करू शकतात आणि ते त्यांना जी काही परमिशन मिळेल ती त्या या आय डीने ते ॲक्सेस करू शकतात. ओके. आता आपल्याला आय एम सर्व्हिस बघायची आहे त्यामुळे आय एम सर्व्हिस सर्च करायची. जेव्हा तुम्ही एखादी सर्व्हिस ही फेवरेट म्हणून ॲड करता तेव्हा ती तुम्हाला ही इथे अशी दिसते. आता ह्या इथे दिसतायत ज्या जनरली दिसत नाहीत, पण जेव्हा तुम्ही एखादी सर्व्हिस ही स्टार म्हणून फेवरेटला ॲड करता तेव्हा ती तुम्हाला इथे डॅशबोर्डला दिसते. इथे स्टार दिसत आहे कारण ती मी फेवरेटमध्ये ॲड केलेली आहे. जनरली आपण ज्या सर्व्हिसेस वापरतो बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीसाठी त्या मी इथे सगळ्या सेव्ह करून ठेवलेल्या आहेत. रूट युजरचं मॅनेजमेंट हे सुद्धा आय एम डॅशबोर्डमध्येच तुम्ही करू शकता. हा बऱ्याचदा क्वेश्चन इंटरव्ह्यूला विचारला जातो की रूट युजर असतो मान्य आहे, पण रूट युजरचं मॅनेजमेंट कुठून होतं. तर रूट युजरचं मॅनेजमेंट हे सुद्धा आय एम सर्व्हिस डॅशबोर्डमधूनच होतं. आणि इथे तुम्ही मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन सुद्धा ॲड करू शकता. तुम्ही ॲक्सेस की आय डी सिक्रेट ॲक्सेस की हे सुद्धा देऊ शकता. आता अजून एक इंटरव्ह्यूला विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे रूट युजर ठीक आहे, पण अजून एक ॲडमिनिस्ट्रेटर युजर सुद्धा असतो. मग रूट युजर आणि ॲडमिनिस्ट्रेटर युजरमध्ये काय फरक आहे. जर रूट युजर आपण ॲडमिनिस्ट्रेटरला जनरली सगळ्या सर्व्हिसेसचा फुल ॲक्सेस असतो, तर या दोघांमध्ये कुठला बेसिक फरक आहे. तर काही गोष्टी तुम्हाला ऑलरेडीच मी सांगते की ॲडमिनिस्ट्रेटर युजर हा एक आय एम युजरच असतो. हां, पण रूट युजर हा आय एम युजर या कॅटेगरीमध्ये येत नाही. रूट युजर हा एक इंडिव्हिज्युअल युजर असतो. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटर युजर जसं मी म्हणाले ॲडमिनिस्ट्रेटर युजर हा आय एम युजर असतो ज्याला ॲडमिन पॉलिसी अटॅच केलेली असते. ॲडमिनिस्ट्रेटर पॉलिसीही अटॅच केलेली असते आणि त्याला सगळ्याच ॲक्टिव्हिटी कन्सोलमधल्या अलाउड नसतात. जसं की एखाद्या युजरचा ईमेल ॲड्रेस चेंज करणं किंवा अकाउंटमधली सेटिंग बदलणं
किंवा कुठले तरी इनवॉइसेस चेक करणं, बिलिंग डॅशबोर्ड बघणं, ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत या ॲडमिनिस्ट्रेटरला पॉसिबल नसतात, ज्या फक्त रूट युजरला असतात. त्यामुळे हे 2 असे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन बऱ्याचदा विचारले जातात, म्हणजे आम्ही विचारतो. ठीक आहे. आता तुम्हाला डॅशबोर्ड दिसतच असेल. लेफ्ट साईडला इथे आपल्याला ॲक्सेस मॅनेजमेंट आहे, युजर ग्रुप आहे, युजर्स आहेत, रोल्स आहेत आणि पॉलिसी आहेत. याच्यातल्या आपण 3 गोष्टी ऑलरेडी शिकलेल्या आहेत. पॉलिसी पेंडिंग आहे, की जे नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल. आता जेव्हा तुम्ही युजरला क्लिक कराल तर इथून तुम्ही युजर ॲड करू शकता. आता तुम्ही जे बघता इथे युजर, तर हे मी ऑलरेडी ॲड केलेले आहेत माझ्या वेगळ्या वेगळ्या बॅचेसमध्ये आणि ते मी जनरली ॲक्सेस करत असते. इथे तुम्हाला एक क्रिएट युजरचं बटन मिळेल. आता आय एम सर्व्हिस ही फ्री आहे. तुम्हाला हवे तेवढे युजर्स इथे बनवू शकता, त्याला चार्जेस नाही आहेत. पण चार्जेस कशाला आहेत? जेव्हा तुम्ही हे युजर बनवता, ठीक आहे, हे युजर बनवून ते बनवलेले आय एम युजर्स जे आहेत हे कुठली तरी सर्व्हिस ॲक्सेस करतील, काहीतरी रिसोर्सेस डिप्लॉय करतील, काहीतरी अपलोड करतील, तर त्याला चार्जेस आहेत. म्हणजे ते जे ॲक्टिव्हिटीज करतील ते ॲक्टिव्हिटी चार्जेबल असतात. युजर क्रिएशन हे चार्जेबल प्रोसेस नाही आहे. पण तरीसुद्धा कुठलीही प्रोसेस तुम्हाला जर सर्च करायची असेल किंवा किती फ्री आहे, काय लेवलपर्यंत फ्री मिळते, तर तुम्ही गुगलला त्या सर्व्हिसचं नाव टाकायचं, AWS पर्टिक्युलर सर्व्हिस. आता ही आय एम सर्व्हिस मी टाकत आहे आणि इथे कोटा म्हणून सर्च करायचं. तर इथे आपल्याला प्रत्येक सर्व्हिस, आय एम मधल्या प्रत्येक सर्व्हिसचा कोटा दिसत असतो. म्हणजे काय लेवलपर्यंत आपल्याला ही सर्व्हिस अवेलेबल आहे. कारण हे जे आहे हे बऱ्याचदा बऱ्याच लेवलपर्यंत आपल्याला हे थोडंसं चेंज होत राहतं सारखं सारखं. त्यामुळे जरा थोडंसं आपल्यालाही बघत राहावं लागतं आणि स्वतःला अपडेट ठेवावं लागतं. आता हे नेम रिक्वायरमेंट्स आहेत. हे इथून आपल्याला सगळे कोटाच दिसतात. मॅक्झिमम कोटा काय आहे, कस्टमर मॅनेज्ड पॉलिसी आपण किती करू शकतो, काय हे जे आहे हे सगळे असे कोटा तुम्हाला इथे दिसतात. डिफॉल्ट किती आहेत आणि मॅक्झिमम कोटा हा कितीपर्यंत जाऊ शकतो, हे सगळं तुम्ही सर्च करता जेव्हा कोटा म्हणून, तर तेव्हा आता ही जी पहिलीच लिंक मिळालेली आहे त्या लिंकमध्ये आपल्याला STS आय एम अँड AWS STS कोटाज मध्ये आपल्याला जो काही कोटा आपल्याला हवा होता तो मिळालेला आहे. तर असं प्रत्येक सर्व्हिससाठी सर्च करायचं, सगळे कोटा तुम्हाला ओपन होऊन जातात. ठीक आहे, आपण येऊयात आता युजर क्रिएशनसाठी. तर जेव्हा आपण क्रिएट युजर या बटनवर क्लिक करतो तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा ते युजर डिटेल्स विचारतं. आता युजर डिटेल्समध्ये आपण इथे युजर नेम देतो. युजर नेम आहे समजा, असं देऊयात S3 ॲडमिन. मी ॲडमिनिस्ट्रेटर युजर क्रिएट करते आणि S3 साठी इथे क्लिक करायचं, प्रोव्हाइड युजर ॲक्सेस टू द मॅनेजमेंट कन्सोल, AWS मॅनेजमेंट कन्सोल. कुठल्या टाईपचा युजर क्रिएट करताय तुम्ही, आयडेंटिटी सेंटरमध्ये करणार आहात की आय एम युजर तुम्हाला नॉर्मल क्रिएट करायचं आहे? तर येस, आपल्याला फक्त आय एम युजर क्रिएट करायचा आहे. त्या युजरला पासवर्ड हा AWS ऑटो जनरेट करून AWSने ऑटो जनरेट करून द्यावं अशी तुमची अपेक्षा आहे की तुम्हाला कुठला तरी कस्टम प्रोव्हाइड करायचा आहे, तर तुम्ही तशी पॉलिसी इथे अप्लाय करू शकता. तर मी इथे कस्टम ठेवत आहे. जनरली हे सजेस्ट केलं जातं की युजरने पासवर्ड हा नेक्स्ट साइन इनला चेंज करायला हवा, कारण हा पासवर्ड जो असाइन केला जातो तो ॲडमिनिस्ट्रेटर कडून केला जातो, रूट युजर कडून केला जातो. तर रूट युजरने असाइन केलेला पासवर्ड मग रूट युजरला माहितीच असतो ना. म्हणजे या युजर सोबत S3 ॲडमिन सोबत रूट युजर हा अजून एक असा असेल की ज्याला तुमचा पासवर्ड माहिती असेल.
पण असे पासवर्ड माहिती असणं हे कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये रेकमेंडेड नाही आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा पासवर्ड हा पहिल्या साइन इनला बदलायला हवा, जेणेकरून रूटने जो काही तुम्हाला पासवर्ड दिलेला आहे किंवा जो पासवर्ड ऑटो जनरेट झालेला आहे तो पासवर्ड नसेल आणि जो पासवर्ड फक्त तुम्ही असाइन केलाय, तुम्हाला माहिती असेल, तो तुम्ही पासवर्ड इथे अप्लाय कराल. साईट चेक करतीये कारण हे सजेस्टेड आहे, रेकमेंडेड आहे. नेक्स्ट कराल तर नेक्स्ट इथे 3 आपल्याला परमिशनचे ऑप्शन मिळतात. ओके, अजून एक क्वेश्चन विचारला जातो की नेमका पॉलिसीमध्ये आणि परमिशनमध्ये फरक काय आहे? कारण म्हणजे ऐकायला दोघंही सेमच वाटतात. मग पॉलिसी म्हणजे काय? तर पॉलिसी म्हणजे असं एखादं डॉक्युमेंट की जे डिफाईन करतं तुम्हाला म्हणजे युजरला कुठल्या परमिशन असायला हव्यात किंवा कुठल्या परमिशन अलाव आहेत आणि कुठल्या परमिशन या डिनाय आहेत. हां, तर पॉलिसी इज नथिंग बट अ डॉक्युमेंट विच इज गोइंग टू डिफाईन द परमिशन्स दॅट आर अलाउड ऑर डिनायड फॉर द पर्टिक्युलर युजर, अशी त्याची इंग्लिशमध्ये डेफिनेशन सांगता येईल. तर परमिशन द्यायला 3 वे आहेत, 3 मार्ग आहेत. एक म्हणजे तुम्ही त्याला ग्रुपमध्ये ॲड करा, जेणेकरून ग्रुपला जी काही परमिशन दिलेली आहे ती त्या युजरला अटॅच होईल. दुसरी आहे ती म्हणजे जर एक्झिस्टिंग तुमच्याकडे युजर आहेत तर त्यांच्या परमिशन कॉपी करा. आणि तिसरी आहे, तुम्हाला या दोघांपैकी कुठलाही ऑप्शन नाही आहे तुमच्याकडे, तर डायरेक्ट पॉलिसी अटॅच करा. तर इथे सगळ्या ह्या पॉलिसीज असतात, ॲडमिनिस्ट्रेटर ॲक्सेस वगैरे ह्या सगळ्या पॉलिसी आहेत. आता मी हा युजर क्रिएट करते, त्या युजरला मला S3 फुल ॲक्सेस ही परमिशन द्यायची आहे. सर्च करण्याऐवजी मी ते S3F असं इथे जर फिल्टर केलं तर ऑटोमॅटिकली ही फुल ॲक्सेस परमिशन येते. सिलेक्ट करायची आणि नेक्स्ट करायचं. इथे तुम्हाला दिसतं ही आय एम युजर चेंज पासवर्ड पॉलिसी अटॅच झाली आहे, कारण हा युजरने नेक्स्ट साइन इनला पासवर्ड चेंज करणं एक्सपेक्टेड आहे. इथे तुम्ही रिव्ह्यू करू शकता आणि क्रिएटवर क्लिक करायचं की तुम्ही एक फाईल डाउनलोड करू शकता, CSV फाईल, जिथे त्या युजरचे सगळे क्रेडेन्शियल्स स्टोअर होतील. इथून तुम्ही त्या युजरला ईमेल सुद्धा करू शकता, साइन इन इन्स्ट्रक्शन्स. आणि आता तुमचा हा युजर क्रिएट झालेला आहे. कॅन्सलवर क्लिक केलं की तुम्हाला हा क्रिएट झालेला युजर इथे दिसतो. युजर नेमवर क्लिक केलं आपण की आपल्याला इथे ॲक्सेस की सिक्रेट ॲक्सेस की सुद्धा करू शकतो आपण. आणि त्यानंतर हे सगळे आपल्याला परमिशन कुठल्या असाइन झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला कळून जातात. आता हे युजर साइन इन कसे करतात? आता या युजरला सुद्धा साइन इनची लिंक मिळालेली आहे, पण माझ्याकडे एक ऑलरेडी क्रिएटेड युजर आहे पॉल. हा पॉल युजर मी का क्रिएट करते? कारण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हणाले होते की रूट युजरला रोल स्विच करता येत नाही. तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला इथे कन्सोलला स्विच रोलचा कुठलाही ऑप्शन मिळत नाहीये. तर आता करायचं काय? स्विच रोल हा इथे मिळत नाही. पण मग आता मी या पॉल युजरने साइन इन करणार आहे आणि हा पर्टिक्युलर युजर स्विच रोल कसा करतो किंवा नॉर्मल युजरला स्विच रोल कसा करता येतो हे आपण बघूयात. मी दुसरा ब्राउझर ओपन करत आहे. आणि इथे कन्सोलसाठी आत्ताच जी आपल्याला URL मिळालेली आहे ती URL बघूयात. कॉपी करून घेते ती URL. URL मध्ये बघाल तर ऑटोमॅटिकली मला हा जो अकाउंट ID असतो तो कन्सोलमध्येच मिळतो. तर इथे ती सर्च करण्यापेक्षा मी इथे पेस्ट करते. पेस्ट केल्यावर आता हे ऑटोमॅटिकली अकाउंट ID पिक केलेला आहे. आता हे साइन इन
ॲज आय एम युजर येतंय, रूट युजरचा मिळतच नाही आहे इथे परमिशन, कारण आपण हे कन्सोलला आय एम युजरने साइन इन करणार आहोत आणि तीच पर्टिक्युलर आपण URL वापरली होती. इथे हा अकाउंट आय डी पिक झालेला आहे ऑटोमॅटिकलीच, की जो माझ्या रूट युजरचा आहे इथे बघाल. तर हे दोन आय डी सेम आहेत. युजर नेम मी वापरणार आहे पॉल, कारण मला तुम्हाला स्विच रोल कसा होतो ते दाखवायचं आहे. पासवर्ड टाकूयात पॉल युजरचा आणि पॉल युजरला आत्ता सध्या कुठल्या परमिशन्स आहेत ते बघूयात. तर हे पॉल युजरचा इथे कन्सोल आलेला आहे. इथे तुम्ही बघू शकाल पॉल ॲट दिस अकाउंट आय डी हे असं साइन इन दिसतं आणि जनरली तुम्ही हे कम्पेअर करू शकता. हा जो पर्टिक्युलर युजर आहे तो रूट आहे, तर रूट युजरला फक्त त्या रूट युजरचं नाव दिसत असतं, पण इथे याला पॉल ॲट अकाउंट आय डी असं हे यांचं लिनक्स सारखं हे थोडंसं आयडेंटिफिकेशन आहे. तर बघूयात याला कुठली परमिशन आहे सध्या. S3ला जाऊन बघते मी. S3ने बकेट क्रिएट करू शकतो. तर इथे याला ह्या बकेट दिसत आहेत पॉलला, याचा अर्थ याला S3चा ॲक्सेस आहे. पण आता मी तेच जर बघायला गेले EC2 सर्व्हिससाठी, तर EC2 सर्व्हिस आहे का? EC2 मध्ये आपण व्हर्च्युअल सर्व्हर्स क्रिएट करतो. तर EC2चा ॲक्सेस आहे का हे बघूयात. तर इथे सगळ्याला त्याला एरर येते. याचा अर्थ आहे EC2ला पॉल युजरला परमिशन नाही आहे. रनिंग इन्स्टन्सेस बघू शकतो का? तर नाही. यू आर नॉट ऑथराइज टू परफॉर्म दिस ऑपरेशन असं म्हणत आहे. का? कारण ती पॉलिसीच नाही आहे अटॅच आहे. म्हणजे या युजरला पॉल युजरला आत्ता फक्त S3चा ॲक्सेस आहे. पण आता इथे तुम्ही बघाल, इथे क्लिक केलं तर तुम्हाला इथे स्विच रोल असा ऑप्शन येतो जो आपल्याला रूट युजरमध्ये येत नाही. स्विच रोलवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर इथे तुम्हाला ते विचारतं की कुठल्या अकाउंटमध्ये तुम्ही स्विच करणार आहात. तर सेम अकाउंटमध्ये, ठीक आहे, तोच अकाउंट आय डी. कुठला रोल तुम्ही वापरणार आहात, तर मी आता जो रोल वापरणार आहे त्याने मला EC2 सर्व्हिसचा फुल ॲक्सेस मिळणार आहे. आणि तुम्हाला डिस्प्लेला काय नाव हवं आहे, तर मी हे पॉल -स्विच रोल असं दिलेलं आहे. हे तुम्ही काय हवं ते देऊ शकता, ते काही कंपल्सरी नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही स्विच रोलला क्लिक कराल तर तेव्हा मी तुम्हाला दाखवते की आता या युजरला पर्टिक्युलरली इन्स्टन्सेसचा ॲक्सेस मिळालेला आहे. बघाल तर इथे दिसत आहे, आधी परमिशनच नाही असं दिसत होतं, पण आता हे चेंज झालेलं आहे. आता ते दिसतं यू डू नॉट हॅव एनी इन्स्टन्स इन दिस रिजन. याचा अर्थ असले असते इन्स्टन्सेस तर दिसले असते. इथे तुम्ही बघाल तर आधी आपल्याला एरर येत होती, त्याच्याऐवजी आता हा सगळा डेटा डिस्प्ले होतोय. याचा अर्थ पॉल युजरला इथे परमिशन मिळालेली आहे. जेव्हा आता पॉल युजरला आता तुम्ही म्हणाल की इथे STS काल मी जे सांगितलं सिक्युरिटी टोकन सर्व्हिस म्हणा किंवा टेम्पररी क्रेडेन्शियल्स म्हणा, तर ते कुठे आहेत, कुठे आले? तर हे सगळं AWS बॅकएंडमध्ये मॅनेज करतं. युजरला ते डायरेक्टली ॲक्सेस होत नाहीत. हे झालं एक. इथून आता परत पॉलला त्याच्या ओरिजिनल मोडमध्ये जायचं आहे, जिथे त्याला ओके, इथे त्याला EC2चा ॲक्सेस मिळालेला आहे, पण इथे S3चा ॲक्सेस आहे का ते बघूयात. इथे S3चा कुठलाही ॲक्सेस नाही आहे. आधी आपल्याला S3च्या 2 बकेट होत्या, त्या दिसत होत्या. पण आता यू डोंट हॅव परमिशन टू लिस्ट द बकेट अशी एरर येते. पण आता मी पॉलच्या ओरिजिनल रोलमध्ये जाणार आहे, म्हणजे पॉलच्या ओरिजिनल अकाउंटला. तर त्याच्यासाठी मला स्विच बॅक असं करता येतं. मी स्विच बॅक करते. म्हणजे काय होईल, तर मी परत पहिल्या अकाउंटला जाईल. तर इथे मी बकेट्सला क्लिक केलं तर आता मला बकेट दिसत आहेत, कारण मी आता परत ओरिजिनल अकाउंटला आलेली आहे. हे झालं एक. दुसरी गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला सिक्रेट ॲक्सेस की आणि ॲक्सेस की आय डी हे कसे टाकायचे, कसे एंटर करायचे, तर त्याच्यासाठी माझ्याकडे ओके ॲलेक्स युजर आहे आणि ॲलेक्स युजरला अकाउंट आय डी आणि सिक्रेट ॲक्सेस की आणि आहे.
ओके. मला माझ्या लोकल सिस्टममध्ये जरा चेक करू देत ॲलेक्स साठीचे काय डिटेल्स आहेत माझ्याकडे अवेलेबल. ॲलेक्स ॲक्सेस कीज असं माझ्याकडे हे आहे. CSV फाईल आहे आणि त्याच्यातून आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण हे कसं करू शकतो. CLI म्हणजे कमांड प्रॉम्प्ट वापरून मला कसा ॲक्सेस मिळू शकतो. तर त्याच्यासाठी मी हे ओपन करते. त्याच्यासाठी दुसरी गोष्ट आहे, आपल्याला कमांड प्रॉम्प्ट लागेल. कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचा. कमांड प्रॉम्प्ट ओपन झालेला आहे आणि इथे आपल्याला सिक्रेट ॲक्सेस की ID मिळालेला आहे. ॲक्सेस की ID कॉपी करून घेते. इथे कमांड प्रॉम्प्टला जायचं. AWS कॉन्फिगर अशी कमांड टाकायची. आता ही कमांड कधी रन होते, जेव्हा तुमच्या सिस्टममध्ये AWS CLI हे इन्स्टॉल असतं तेव्हा. आता हे ॲक्सेस की ID मी कॉपी केलेला आहे, तो मी एंटर करते. सिक्रेट ॲक्सेस की कॉपी करून घेते आणि तोही एंटर करते. आणि एंटर केलं की हे डिफॉल्ट कुठल्या रिजनमध्ये काम करणार हा यूजर, ॲलेक्स यूजर, ते विचारतं. मी हे डिफॉल्ट घेते. डिफॉल्ट आउटपुट फॉर्मॅट विचारतं, म्हणजे हा आउटपुट फॉर्मॅट नॉर्मल टेक्स्ट फाईल असू शकतो, जेसन असू शकतो, टेबल फॉर्मॅट असू शकतो, यामल असू शकतो, कुठलाही असू शकतो. जेसन डिफॉल्ट घेते म्हणून मी आता यानंतर मी AWS साठी काही टास्क करू शकते, काही कमांड रन करू शकते. तर हे मला इथे S3 सर्व्हिसेस आहेत का ते दाखवतं. आता इथे नाही दाखवत आहे कारण मला परमिशन नाही आहे, पण अशा AWSच्या कमांड रन होतात. AWS CLI डाउनलोड असं तुम्ही गुगलला सर्च केलं, AWS CLI डाउनलोड, तर तुम्हाला ती लिंक मिळून जाते. तर हे पहिली जी लिंक मिळते त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे तुम्ही जसं स्क्रोल डाऊन कराल तसं तुम्हाला कुठल्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये CLI इन्स्टॉल करायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतात. माझी सिस्टम विंडोज आहे, त्यामुळे विंडोजला मी हे इथून असं डाउनलोड करू शकते. याच्यावर क्लिक केलं की ऑटोमॅटिक इन्स्टॉलर डाउनलोड होतो आणि नंतर मग तुम्ही ते रन करू शकता, जसं आपण नॉर्मल ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतो तसं. हे झालं CLI बद्दल. आता हे सिक्रेट ॲक्सेस की आणि ॲक्सेस की ID कसे क्रिएट करायचे, तर हा यूजर क्रिएट केला आपण. त्या युजरला गेलात की इथे सिक्युरिटी क्रेडेन्शियल्स पहिल्यापासूनच दाखवते. युजरवर जेव्हा क्लिक करता, हा S3 ॲडमिन आपण क्रिएट केलेला आहे. इथे मी क्लिक केलं की इथे सिक्युरिटी क्रेडेन्शियल्स असा एक ऑप्शन येतो. सिक्युरिटी क्रेडेन्शियल्सला आपण गेलो की इथे ऑप्शन विचारतं, स्क्रोल डाऊन केलं की क्रिएट ॲक्सेस की. क्रिएट ॲक्सेस कीला क्लिक केलं ते सांगतं इथे यूज ॲक्सेस की टू सेंड प्रोग्रामॅटिक कॉल टू AWS थ्रू AWS CLI, PowerShell, SDK और डायरेक्ट API कॉल्स, म्हणजे त्यावेळी वापरा असं. आणि तुम्हाला जास्तीत जास्त 2 ॲक्सेस की ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह मिळू शकतात. जास्तीत जास्त 2 ॲक्टिव्ह की या 2 कीज, 2 ॲक्सेस कीज तुम्ही एखाद्या युजरला असाइन करू शकता. इथे क्लिक केलं की ते विचारतं तुम्हाला कशासाठी तुम्हाला हे करायचं आहे. तर मी जनरली CLI हा ऑप्शन सिलेक्ट करते कारण मी त्याच्यासाठीच यूज करते. पण तुम्हाला दुसरं कुठलं तरी करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. इथे कन्फर्मेशन करायचं, नेक्स्ट म्हणायचं. तुम्हाला काही टॅग द्यायचे आहेत का, तर ते असाइन करायचे, म्हणजे काही तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यायचं आहे तर. आणि क्लिक करायचं क्रिएट ॲक्सेस कीवर. तर इथे तुम्हाला या मिळतात. तर या डाउनलोड करून ठेवायच्या, कंपल्सरी असतं ते, कारण या जर तुम्ही डाउनलोड केल्या नाहीत तर त्या तुम्हाला नंतर मिळत नाहीत. इथे काही इन्स्ट्रक्शन बेस्ड प्रॅक्टिसेस दिलेल्या आहेत त्या ठीक आहेत. डन म्हटलं की आता मी इथे जर आले परत तर तुम्ही बघाल तर इथे आपल्याला त्या मिळत नसतात. ही सिक्रेट ॲक्सेस की असते फक्त आपल्याला, सॉरी, ही ॲक्सेस की ID असते फक्त, आपल्याला सिक्रेट ॲक्सेस की मिळतच नसते. त्यामुळे ते जेव्हा म्हणतात डाउनलोड करा त्यावेळी ते सगळं डाउनलोड करून घ्यायचं, नंतर नको असेल तर डिलीट करता येतं. पण जनरली हे असं वर्क होतं. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पॉलिसीज समजून घेऊयात.
थँक यू.